नसल्यामुळं माझी मुलगी एका मुलाने पळवून नेली. माझी मुलगी 16 वर्षाची. मला दीड महिना. नवनीत कावत बीडचे पोलीस अधीक्षक यांची संवाद बैठक अंबेजोगाईमध्ये पार पडली. मात्र जो संवाद होत होता अंबेजोगाईकरांना परळीकरांना नेमक्या कोणकोणत्या अडचणी आहेत या संदर्भात महिलांचे अश्रू अनावर झालेत दारूबंदी संदर्भात आणि बरेच काही प्रकरणं जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळालेत. त्या महिला माझ्यासोबत आहेत. मावशी थोडं इकडे काय दारूबंदीवरून जो काही प्रकार घडतो गावामध्ये त्यावरून अश्रू अनावर झाले होते. नेमकं काय परिस्थिती? काय नाही व दारू पिले मुलं आमचे सगळे गावात दारू प्यायले या रान इकायले तर बायकाला हनुमान करायले तर आणि अख्खं घर दारू पिऊन यायले सात पुत्याचे तेवढे लोक. एवढी वेळ जेणेकरून एका पोलीस अधीक्षका भर कार्यक्रमामध्ये तुमचे अश्रू अनावर झाले एवढी वेळ? एवढी पहिलीच वेळ आहे सर माझी. मी कवा आलीच नाही इकडं. परळीला गेले तर मोजमाप करायचं मग जा म्हणले येतात मागून आम्हाला मुरी पेटवायले तर ते मागून यायले तर ते मागून यायले तर. तुम्ही तुमचे देखील अश्रू अनावर झालेले? सर माझं एकच म्हणणं आहे की दारूमुळं माझं घर उद्ध्वस्त झालं आहे. आज मी माहेरात करून खाते 5 वर्ष झालं. ह्या दारूमुळं मला आधार नसल्यामुळं माझी मुलगी एका मुलाने पळवून नेली. माझी मुलगी 16 वर्षाची. मला दीड महिना मुलीचा तपास लागला नव्हता सर. आताशी मी समजेले कॉन्टॅक्ट करून समजेचं जिथल्या तिथं ही करून शिनी पकडून शिनी मी समजा गुन्हा त्यांना समोरासमोर आणून दाखवून शिनी मग परत पुन्हा त्यांनी कबूल केलं की आम्ही आणून देतो. तरी पण म्हणत होते की तू मी कदरून मी केस टाकली तर केस मला परत घे म्हणून मला घरी येऊन शिव्यागाळी करीत होते सर. मी केस म्हणलं मरण नाही तर काही बी होईल मी केस माघारी घेणार नाही. मी केस माघारी घेतली नाही. म्हणलं माझी मुलगी आणा. ते म्हणले केस हवा तसा प्रतिसाद पोलीस प्रशासनाकडून मिळाला तुम्हाला? हां मग तिथं त्यांना बोलवून घेतलं पोलिसांनी. प्रतिसाद मिळतोय का जसं पाहिजे तसं तुम्हाला? आता सध्या नाही सर. ते आरोपी अटक नाहीत. कोणच अटक नाही. त्याचे आई वडील नाही चुलता नाही आरोपी नाही. आरोपी चुलत्यानं पोरगी आणून दिली आणि आरोपी फरार केलाय. मग आम्हाला न्याय कधी मिळणार सर? मग हे न्याय मिळायला पाहिजे ना. माझ्या पाठीमागं कोण नाही सर. मी एकटीच आहे. मी 3 लेकरं जगविते. या पोरगी 11वीला होती. शाळेत शिकत होती. पोरीचं स्वप्न होतं की पोलीसमध्ये जायचं तर हे ना 3रंच मध्ये करून ठेवलं. 2 मुलं, एक 7वीला एक 10वीला मुलगा. हे लेकराचं शिक्षण बघायचं का? मी पळायचं. माझ्या पाठीमागं कोण नाही. मी शिकलेली नाही सर. काही नाही. मग मला याचा न्याय द्या ना तुम्ही. लवकरात लवकर ते आरोपी अटक करायला लागते ना. मग तुम्ही लवकरात जेवढं होईल तेवढं आरोपी अटक. मी सर फोन केला पोलीस स्टेशन. संवादादरम्यान तुमची अडचण देखील सांगून प्रत्यक्ष तुम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे? कसं म्हणतो मला आता भेट घेण्यासाठीच थांबलेले आहेत तुम्ही? भेटच घ्यायची सर मला. मी पोलीस स्टेशनला फोन लावला की आरोपी गावात फिरतोय मला दम टाकतोय. त्याचे चुलते दम टाकतात. तुझं बघताव म्हणून शिनी आमची नावं का घातलीस म्हणून शिनी. तर हे कोणच दखल देत नाही पोलीस स्टेशनमध्ये. धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील काही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबडे या बीड अंबेजोगाई.